नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 27 आणि 28. स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. शब्दार्थ. बाहेरच्या विषय भोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहे असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. भावार्थ. योगी कसे ध्यान करतात ते या श्लोकात सांगितले आहे. बाह्य जगाचा अजिबात विचार न करता त्याचा आपल्यावर परिणाम होऊ न देता ते फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करतात. इंद्रियांवर त्यांचे नियंत्रण असते. मोक्ष आणि मुक्तीसाठी त्यांनी भूतलावर जन्म घेतलेला असतो. अनेक अचाट अविश्वसनीय गोष्टी ते योगबळाच्या आधारे करू शकतात. त्यांचे जीवन आणि देहत्यागही असामान्य असतो. त्यांची साधना आणि तप आदर्श असतात. आपली त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. त्यांचे आचरण उपजत असते, मुद्दाम करत नाहीत. अधिकारी व्यक्तीच्या मार्गदर्शनाशिवाय योगाभ्यास करू नये. आपण अशा व्यक्तींना फार क्वचित ओळखू शकतो. ते सहसा आपला अधिकार प्रगती जाहीर करीत नाहीत, लोकात मिसळत नाहीत, एकांत स्थळी राहतात. भारतात अनेक नदीकिनारी, निबिड अरण्यात, डोंगरात अशा लोकांचे वास्तव्य आहे. त्यांचा आहारही वेगळा असतो, म्हणून भारतभूमी पवित्र मानली जाते. जितकी वाईट गोष्टींना प्रसिद्धी मिळते तितकी चांगल्या गोष्टींना मिळत नाही. पण चांगल्या गोष्टी आहेत म्हणूनच जगाचा समतोल टिकून आहे. सामान्य माणसाने ध्यान कसे करावे? मनात त्रासदायक गोष्टींचा विचार न करता एका जागी स्थिर बसावे. विचार अजिबात मनात येऊ न देणं आपल्याला शक्य नाही. चांगले विचार मनात आणणे, त्रासदायक घटनांवर जास्त विचार न करणे हे प्रयत्न केला की जमू शकते. हळूहळू आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे किंवा रूप डोळ्यासमोर आणणे सवयीने जमते. आपल्याला अशा शांत स्थिर बसण्यानेही खूप फायदे मिळतात. खूप सकारात्मक शक्ती मिळते. भीती कमी होते, विश्वास वाढतो, आतताईपणा अहंकार कमी होतो. विचारांना गती मिळते. आपण स्वतःकडे त्रयस्थपणे बघायला शिकतो. आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला लागतो. टीकेने दुखावले जात नाही, स्तुतीने हुरळत नाही. मुनी समाधी अवस्थेपर्यंत जातात, सिद्ध होतात. आपण सामान्य असलो तरी ध्यानाची बैठक जमवता येते. सूर्य चंद्र प्रकाश देतात तरी पणती दिवेही आवश्यक असतात. त्यांचाही उपयोग होतो. ज्ञानाचा दिवा आपण लावायला हवा. तो आपल्या अज्ञानाचा काळोख दूर करतो. ध्यान कसे करावे हे 6व्या अध्यायात विस्ताराने सांगितले आहे. 5व्या अध्यायात आपली कर्मे निस्वार्थीपणे, निरलसपणे कशी करावीत ते सांगितले आहे. सगळे जीवन मुक्त असू शकत नाहीत. प्रत्येकाची जगातली भूमिका वेगळी असते. प्रत्येक जण स्वतःच्या जागी योग्य असतो. आपण आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारले पाहिजे. आपण सामान्य आहोत, साधे सरळ आहोत हे कळले तरी खूप साध्य होते. त्यात गैर काही नाही. देवाच्या नजरेत सगळे सारखेच. अध्यात्मातही व्यवहार पाळावा लागतो. संसार सांभाळून परमार्थ साधता येतो. आपण समाजात राहतो त्याचे नियम पाळले पाहिजेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. गीतेत ज्ञानी, योगी, स्थितप्रज्ञ मुनी कसे असतात याचे वर्णन, लक्षणे सांगितली आहेत. आपल्यासाठी ते आदरणीय, अनुकरणीय आहेत. त्यातल्या कशाचे अनुकरण करायचे याचे तारतम्य हवे. स्वतःला ओळखायचे आणि आदर्श ठरवताना ही लक्षणे पडताळून पाहायची. गुरु योग्य असावा. देहात असलेला गुरु पारखून घ्यावा. नाहीतर जे थोर महात्मे होऊन गेले त्यांना गुरुस्थानी मानावे.
अशा महात्म्यांचे दर्शनही आनंददायी असते. मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळी यासी आला. श्लोक 29. भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं, सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम 5मोऽध्यायः. शब्दार्थ. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीव मात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. ओम हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्रविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मसन्न्यास योग नावाचा हा 5वा अध्याय आहे. भावार्थ. रामदासांनी भक्ताची खूप सुरेख व्याख्या सांगितली आहे. जो कधीही आराध्यापासून विभक्त होत नाही तो भक्त. जो आपल्या देवाशी सदा जोडलेलाच राहतो तो भक्त. श्रद्धा आणि सबुरीने वागतो तो भक्त. देव आणि भक्ताचे नाते असे अजोड असते. भक्ताला देवाशिवाय दुसरे काही नसते आणि देवाला भक्ताची आस असते. देव भक्तीचा भुकेला असतो. जाळाविना कढ नाही, मायेविना कळ नाही असे गजानन विजय ग्रंथात दिले आहे. कोणतीही गोष्ट प्रेमाविना करू नये. करायचे म्हणून केले की त्याला दांभिकपणा म्हणतात. जे करायचे ते मनापासून करावे. भक्तीत खोटेपणा, दिखावा, लपवाछपवी नसावी. विश्वास हा भक्तीचा पाया आहे आणि प्रेम हा कळस. भक्तीत हे ध्येय असावे. जे आहे ती प्रभूची लीला आहे असे मानून निर्धास्त राहता यायला पाहिजे. आम्ही काय कोणाचे खातो, तो देव आम्हाला देतो अशी नितांत श्रद्धा असायला हवी. आकाशात देव आहे आणि मी या धरणीवर सुखी आहे अशी वृत्ती यायला हवी. भक्ती मार्ग दिसायला सोपा, आचरणात आणायला कठीण. दासगणू महाराज म्हणतात, जेवी गगनाचे जवळपण नेत्रालागी दिसत असे. भक्त कसा असतो? शांत, सुखी, समाधानी, आनंदी, प्रेमळ आणि दयाळू. देव सर्वानुभूती आहे, सर्व व्यापी आहे हे त्याला समजलेले असते. समोरच्याला समजेल अशा भाषेत तो वागतो, बोलतो. देव आणि भक्त, गुरु आणि शिष्य गल्लत होते. गुरुकडून शिकायचे, देवाला धरून राहायचे. देवत्व आपल्यात असते ते ओळखायला गुरुतत्व शिकवते. गुरुमुळे आपण देवाला ओळखायला शिकतो. देव असतोच, तो ओळखायला शिकवतो तो गुरु. गुरु भेटणे भाग्याची गोष्ट आहे. प्राणवायू आहे हे कळले नाही तरी आपण श्वास घेतोच. देव सापडणे कठीण नाही. त्याचे स्वरूप जाणून घेणे आणि त्याच्याशी एकरूप होणे कठीण आहे. अक्षरे असतातच. अक्षर देव असेल तर अक्षर ओळख करून देणारे गुरु. गुरु सापडला की देव कळतो. प्रश्न भक्तीचा आहे, शिष्यत्वाचा आहे. भक्ती रावणाने पण केली आणि शिष्य एकलव्यही होता. रावणाच्या भक्तीला तोड नाही, एकलव्यासारखा शिष्योत्तम होणे नाही. तरी त्यांच्या भक्तीला, श्रमांना विपरीत फळ का मिळाले हा अभ्यासाचा विषय आहे. तो जेव्हा पटेल तेव्हा भक्तीतून मुक्तीकडे वाटचाल सुरू होते. प्रभू तू दयाळू कृपावंत दाता. कर्मसन्यास उलगडून सांगणारी ही 5वी पायरी. कर्म करावे पण त्यात गुंतू नये. फळाकडे बघत वाट न चालता प्रवासाचा आनंद घ्यावा. मिळेल ते गोड मानावे, ते मेहनतीपेक्षा जास्त असू शकते. प्रत्येक गोष्टीत चांगले वाईट दोन्ही असते.
संन्यास म्हणजे सोडून देणे, पण कर्मसंन्यास म्हणजे निरपेक्ष कर्म करणे. विचारांचा गोंधळ दूर करणारी पायरी. काय, का आणि कसे करावे हे सांगणारा हा अध्याय. पाचाची महती खूप आहे. पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचमहाभूते, पंचमहासागर, पंचांग, पंचगव्य, पंचतंत्र, हातापायाला असणारी बोटे 5. 6व्या अध्यायात कोणते ज्ञान आहे हे जाणून घ्यायला आपण सगळेच उत्सुक आहोत. आत्मसंयमाची 6वी पायरी चढू. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.